स्वागत आहे मित्रांनो, पुणे ते पुरी भाग 3 या व्लॉगमध्ये. तर तुम्ही दुसऱ्या भागमध्ये बघितलेलं असणार कोणार्क मंदिराबद्दल मी सगळी माहिती दिलेली आहे. तर आता मी परत आलेलो आहे पुरीला आणि मी आहे आता सध्या मंदिराच्या समोर. त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल माझा नक्की सबस्क्राईब करा. तर मंदिराच्या समोर आहे आणि आता वाजलेले संध्याकाळचे 6:30. तुम्ही बघू शकता पुरी मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जे काही मंदिरावरील ध्वज बदलण्याची परंपरा असते. हा ध्वज ॲक्च्युली 215 फूट जे उंच मंदिराच्या शिखरावर चढून तेथील पुजाराकडनं चेंजेस केले जातात. आणि हा जर विधी एखाद्या दिवशी जर खंडित झाला तर मंदिर 18 वर्ष बंद ठेवावं लागेल, ही अशी एक आख्यायिका आहे. आणि जर मंदिराबद्दल जे मंदिराच्या ध्वजाबद्दल जर सांगायचं गेलं तर या ध्वजाला पतित पावन बाणा असे म्हणलं जातात. आणि जे ध्वज आहे त्याच्यावरती चंद्र आणि सूर्य यांचे प्रतीक बनवलेलं आहे. आणि मंदिराचा जो ध्वज आहे नेहमी हा वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकतो, जे तुम्ही बघितलेलं असेल. याची एक रहस्यमय ही गोष्ट आहे आणि ते आजपर्यंत कुणालाच कळलं नाही आहे. याच्यामागे ती बियॉन्ड द सायन्स असल्यासारखं आहे. आणि जे जगन्नाथ मंदिराच्या ज्या शिखरावरती तुम्हाला जर एक हा सुदर्शन चक्र पण दिसेल तिथे. आणि म्हटलं जातं आपण कोणत्याही दिशेला उभे राहून जर पाहिल्यास हे चक्र आपल्याला आपल्या दिशेने तोंड करत असल्याचं दिसतं. आणि मंदिराबाबतीत अजून एक रहस्य म्हणजे जे मंदिराच्या शिखराची सावली नेहमी अदृश्यच राहते. आत्तापर्यंत मंदिराच्या सावलीला जमिनीवर कोणी पाहिलं नाही. हे पण या मंदिराबाबतीत एक वैशिष्ट्य आहे. आणि जगन्नाथ मंदिरावरून पक्षी कधीच जात नाहीत, हे आत्तापर्यंत हे पण एक रहस्य आहे. हेही अजून कुणालाही कळलं नाही. मंदिर पूर्णपणे हा 4 लाख चौरस फूटवरती पूर्ण पसरलेलं आहे. आणि जी उंची आहे ती कमीत कमी 65 मीटर म्हणजे 214 फूटपर्यंत आहे. आणि जे नीलचक्र आहे ते ॲक्च्युली 20 फूट उंच असलेलं या रचनेचं आहे. आणि वजन जवळपास 1 टन आहे. आणि ते कमीत कमी 2000 वर्षापूर्वी ते कसे स्थापित केले गेले आहे ते एक आश्चर्यच आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे ध्वज चेंज करत आहेत तेथील पुजारी. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 4, 4:15च्या दरम्यान. आणि मी चाललेलो आहे भगवान जगन्नाथजी यांचे दर्शन करण्यासाठी. कारण लवकरच जात आहे मी मोस्टली कुठल्याही मंदिराला गेलं तर सकाळी 3-4च्या आसपास वगैरेच मंदिराला जातो दर्शन करण्यासाठी. आणि इथेही 4 वाजता जाणार आहे, जे पहिलं दर्शन मला घ्यायचं आहे. तर बघूया आता कसं काय रश वगैरे आहे. तर मी तरी चाललो आहे. रोडवरती खूप काही माणसे आहेत, फिरत आहेत. काही जण ते पण जात आहेत दर्शनासाठी. दर्शन झाल्यानंतर पुन्हा सांगेन दर्शन कसं झालं काय. मी दरवाजाला 4 द्वार आहेत आणि मी सिंहद्वार यामधून जाणार आहे. आणि तिथे बाहेर मोबाईल अजून जे काही शूज वगैरे ठेवण्यासाठी लॉकर्स वगैरे आहेत. तर ते कुठे आहेत काय मी नक्की सांगेन. तर पहिला दर्शन वगैरे करेन. दर्शन झालं का नाही पुन्हा जी काही माहिती असेल मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मी आता सध्या आहे मंदिराच्या समोर. आणि आता वाजलेले 9. आता सध्या दर्शन झालेलं आहे आणि खूप छानरित्या दर्शन झालेलं आहे. अधिक महिना असल्यामुळे थोडासा रश होता, पण दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. मी आता सध्या आहे सिंहद्वारच्या समोर. तर एकूण 4 द्वार आहेत. मी आता आहे सिंहद्वारच्या समोर. आणि दुसरा आहे घोडाद्वार, तिसरा आहे वाघद्वार आणि चौथा आहे हत्तीद्वार. जे टोटली आपलं एक मानवी जीवनाचे जे मूलभूत उद्दिष्टे असतात तशा प्रकारे याला एक इंडिकेटेड केलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 असे काम येतं, मोक्ष येतं, धर्म येतं आणि अर्थ येतं. हे 4 आपल्या मानवी हाला उद्देशून 4 उद्दिष्टे असतात एक पौराणिक ग्रंथानुसार. आणि हे प्रत्येक दार त्याच
इंडिकेशन करतात की हा सिंहद्वार आहे, इथून मोक्ष मिळतो तुम्हाला. आणि वाघद्वार आहे ज्यामध्ये तुमचं इच्छा व्यक्त केल्या जातं. एक स्पेसिफिक लोकच त्या द्वारमधून दर्शनाला जातात. घोडाद्वार आहे, तिथं तुम्हाला वासना काम सोडून आत एंट्री करावं लागतं. आणि एक हत्ती म्हणजेच ते संपत्ती आणि शक्तीचं एक इंडिकेशन देतं. त्या द्वारातून तुम्ही दर्शन करू शकता. असे 4 द्वार आहेत एकूण. 1 ते 1.5 तासामध्ये युजली दर्शन होऊन जातं. पण आज अधिक मास असल्यामुळे थोडंसं रश आहे. तर आता इथून दर्शन तर झालेलं आहे. मी आता इथून ब्ल्यू फ्लॅग बीचला जाणार आहे. तिथं आपण तुम्हाला दाखवणार आहे की ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे तिथं काय प्रायसेस वगैरे आहेत, काय तिथं तिकीटचे चार्जेस आणि तिथं सगळं फिरण्यासाठी काय काय आहे. तर आपण बघूया, चला. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हे रथयात्रेचं काम चालू आहे, जे 17 जुलैला पुढच्या महिन्यात रथयात्रा चालू होणार आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता तिकडे पण मागच्या 2 साईडला कधी येत असला तर नक्कीच जून जुलैच्या महिन्यामध्ये रथयात्रा चालू असते. आणि हे सगळी तयारी तुम्ही बघू शकता. तुम्ही नक्कीच कधी पण येऊन दर्शन घेऊ शकता भगवान जगन्नाथजी यांचे. आणि रथयात्रा पण तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कधी तुमची इच्छा असेल तर. हॅलो मित्रांनो, तर आता मी निघत आहे ब्ल्यू फ्लॅग बीचला. तर आत्ताच मी जो भक्तनिवास होता तिथून निघालेलो होतो आणि तिथून इथे येण्यासाठी मला ऑटोला 100 रुपये घेतले, जे कमीत कमी 3 किलोमीटर आहे. ब्ल्यू फ्लॅग बीच आणि जे ग्रँड रोडचं भक्तनिवास आहे, नीलाद्री भक्तनिवास, 3 किलोमीटर आहे. आणि मी आणि माझी वाईफ होतो, त्यामुळे थोडंसं जर तुम्ही येत असाल तर जरा बार्गेनिंग वगैरे करा. मोस्टली ते 150-200 वगैरे म्हणतात, पण थोडंसं बार्गेनिंग करून वगैरे 100पर्यंत येऊ शकता तुम्ही. मी 100 वगैरे दिलेलं आहे. तर आता आहे त्यांनी गेटवरती सोडलेलं आहे आणि आम्ही आता हे पाय वॉक चाललेलं आहे. 5 मिनटात बीचवर पोचू. त्याच्या अगोदर आम्हाला तिकीट काढावं लागेल. तर ते तिकीटचं काय चार्जेस आहे एकदा चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता तिकीट घेतलेलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता 40 रुपये तिकीट आहे 2 जणांना, म्हणजे एकाला 20 रुपये तिकीट आहे आत एंट्रीसाठी, जे त्याला डॉल्फिन तिकीट असं म्हणलं जातं. आणि तुम्ही हे बघू शकता वे टू सी बीच, जे हे ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणून आहे. तर आपण आत एंट्री करत आहे. आत एंट्री केल्यानंतर बघूया आता बीचवरती बीच कसा आहे काय मला सांगितलं परत. आणि जर तुम्हाला कुठं काय या बीचच्या जवळ जर राहायचं वगैरे असेल तर ते गोल्डन पॅलेस म्हणून आहे, हे तुम्ही बघू शकता. हे हॉटेल आहे, त्याचे तुम्ही इंटरनेटवरून चार्जेस वगैरे विचारू शकता कसं आहे ऑनलाईन ऑफलाईन बुकिंग. हे जे बरोबर ब्ल्यू फ्लॅग बीचच्या बाजूलाच आहे. हे आहे ब्ल्यू फ्लॅग बीच. खूप मला तरी असं खूप क्लीन बीच वाटला.
मी कमीत कमी 1.5 तास टाईम स्पेंड केलेलं आहे या बीचवरती आणि तुम्ही बघू शकता लोक जास्त नाही आहेत. खूप पांढऱ्या शुभ्र असे लाटा आहेत आणि इकडच्या साईडला जरा जास्त लोक आहेत. मी थोडंसं मला जरा स्पेस पाहिजे होता म्हणून मी इकडं आलो आहे. जिथे जास्त लोक नाही आहेत तुम्ही बघू शकता. आणि इकडे हे बसण्यासाठी पण थोडंसं जागा आहे. शॅक्स टाईप थोडेसे चेअर्स वगैरे आहेत. तिकडच्या साईडला चेअर्स आहेत. तिथं बसण्यासाठी तुम्हाला 20 रुपये लागतील त्या चेअर्सवरती आणि जर आंब्रेला पाहिजे असलं तर 50 रुपये लागतील. हे डेंजर साईन अशा प्रकारे रेड कलरचे झेंडे पण आहेत ज्याच्या पलीकडे तुम्हाला जास्त जायचं नाही असं एक त्याने सांगितलेलं आहे. तरी लोक जातात ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला टाईम स्पेंड करायचा असेल तर खूप छान असं बीच आहे. सुंदर आहे. टाईम स्पेंड करू शकता इथे. हॅलो मित्रांनो, तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि मी निघालेलो आहे स्वर्गद्वार बीचला जिथं समुद्राची आरती असते त्या टायमाला 6:30 वाजता. मग त्यामुळं आता निघालेलो आहे 5:30 पावणे 6. इथून ऑटो वगैरे पकडेल जे आपण दुपारच्या टायमाला ब्लू फ्लॅग बीचला गेलो होतो त्याच्याच थोडंसं पुढे 500 मीटरवरती स्वर्गद्वार बीच आहे जिथं समुद्र आरती होते. तर तिथे गेल्यानंतर आपण ते सगळं त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती देतो. तर मित्रांनो, आता मी बसलेलो आहे रिक्षामध्ये. त्याला टोटो म्हणतात इकडच्या साईडला आहे. आणि 150 ते 200 रुपये प्राईस म्हणत होते स्वर्गद्वार बीचला तिथं आपले आरती होणार आहे, समुद्र आरती. पण तुम्हाला बार्गेनिंग करावं लागेल कारण 150-200 जाण्यासारखं वरती नाही आहे. 100पर्यंत तुम्ही बार्गेनिंग करू शकता. जर सिंगल असेल तरी पण 100 करा किंवा कोणी फॅमिली वगैरे असेल तर ठीक आहे 150पर्यंत जाऊ शकता. एवढं प्राईसमध्ये आहे. तर मी 100मध्ये केलेलं आहे. तर आता तिथं पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो समुद्र आरती कशी असते काय. टायमिंग मात्र 6:30 आहे सध्या. आणि थोडंसं मी आता हे रूट पण दाखवतो जाताना कारण आता गेलं तरी ब्लू फ्लॅग बीचला जाताना थोडं दाखवलं नव्हतं पण आता दाखवतो. तर हे बघत आपण पोचूया. मित्रांनो, तर आता मी चाललेलो आहे स्वर्गद्वार बीच साईडला आणि मला थोडं अर्धा किलोमीटर मागे सोडलेलं आहे त्या रिक्षावाल्याने की मे बी जो थोडासा ट्रॅफिक वगैरे जरा जास्त होता. पण तो काय मला सांगितला नव्हता. पण तुम्हाला अशा प्रकारे एक्सपिरियन्स येऊ शकतं. तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की आम्हाला जिथं जायचं आहे जिथे आरती होतं तिथेच सोडा. जर त्याच्या अगोदर कुठं सोडत असेल तर ऐकू नका. तो मला 500 मीटर अगोदर सोडलेला. पण ठीक आहे, आता बाय वॉक आम्ही जाऊ शकतो. संध्याकाळचा टाईम आहे, नवीन सिटी आहे की आपण ते पण एक्सपिरियन्स करू शकतो. पण आता बघूया 500 मीटर मी बाय वॉक जात आहे आणि ट्रॅफिक वगैरे असल्यामुळं ते असू शकते रिझन. आणि सध्या रश तर आहे, भरपूर गर्दी आहे आणि लोक जास्त आहेत इथं. तुम्हाला जर काय कॅमल राईड वगैरे करायचं असेल तर इथं आहेत. उंट वगैरे भरपूर आहेत आणि
खाण्यापिण्याचं पण खूप काही चॉईसेस आहेत. म्हणजे काही स्टॉल्स वगैरे आहेत. तुम्हाला जर काही खायचं असेल तर खाऊ शकता. तर आता पहिला बघूया आपण समुद्र आरती, आणि ते झाल्यानंतर थोडंसं संध्याकाळ होईल, नाईट होईल. बघू आपल्याला जसं व्ह्यू मिळेल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन.